माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी रविवारी वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट इथं विद्यमान आमदार आणि भाजपचे उमेदवार समीर कुणावार यांच्या समर्थनार्थ जाहीर सभेला संबोधित केलं। जाहीर सभेपूर्वी त्यांनी रोड शो करून जनतेशी संवाद साधला। यावेळी समीर कुणावार म्हणाले की माझ्यासाठी सर्वात समाधानाची गोष्ट म्हणजे 90% लोकांचा माझ्यावर विश्वास आहे। अनेक कामं केले, पण मला लोकांची सेवा करायला आवडते। मी एक पांडुरंगाचा वारकरी आहे, मी एक माळकरी माणूस आहो। चुकीचं काम कधी केलं नाही, चुकीचं काम कधी करत नाही। लोकांची मदत करताना जो आनंद मिळतो ना तो कशातच नाही आहे। एखादा माणूस आपल्याकडे आला रडत आणि त्याला मदत करी, त्याच्या पाठीवरून हात ठेवला, भाऊ तू काळजी करू नको, मी तुझ्या पाठीशी आहो, तुला जी मदत लागेल ती करतो। अरे बाबा, हे केल्यानंतर माणसाला आत्मिक समाधान मिळते। 10 वर्ष या मतदारसंघामध्ये काम केलं बंधू भगिनींनो, विकासाचे कामं तर अनेक केले, पण सर्वात माझ्या आयुष्यामध्ये जर मोठी गोष्ट कोणती असेल तर मी या मतदारसंघातल्या 80-90% लोकांचा विश्वास संपादन केला। हे माझा महत्त्वाचा विषय आहे। तर स्मृती इराणी यांनी जोपर्यंत दिल्लीत नरेंद्र मोदी, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आणि हिंगणघाटमध्ये समीर कुणावार आहेत, तोपर्यंत महिलांचे हक्क कोणीही हिरावून घेऊ शकत नाही असा दावा केला। मैं कांग्रेस पार्टी से पूछना चाहती हूं, महाराष्ट्र की बहनों ने कभी हाथ फैला के किसी से कुछ नहीं मांगा। महाराष्ट्र के स्वाभिमानी भाइयों ने बढ़ चढ़कर जब उनके हाथों में मां लक्ष्मी स्वरूपा एक योजना दी तो कांग्रेस का दुस्साहस कैसा कि वो इस विषय को खींचकर कोर्ट ले गए। कोर्ट में उन्होंने आह्वान किया कि इस बहन की योजना को, लाडली की बहन की योजना को कांग्रेस पार्टी बंद करना चाहती है। आज इस मंच से, हिंगणघाट से मैं कांग्रेस के नेताओं को, उनके कार्यकर्ताओं को डंके की चोट पर चुनौती देती हूं। जब तक समीर भाऊ यहाँ हैं, पंतप्रधान मोदी हैं और महाराष्ट्र में देवेंद्र फडणवीस जी हैं, तब तक बहनों का ये सम्मान छीना नहीं जाएगा।